स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन डे 2 व्लॉगमध्ये। तर गाईज आधीचे व्लॉग तुम्ही बघितले असाल तर ते कसे वाटले तुम्हाला या व्लॉगमध्ये मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि जर काही कंटेंट वगैरे ॲड करायचं असेल तर तेही आपण करूयात आणि कुठे कोणत्या व्लॉगमध्ये काही चुकलं असेल तेही सांगा, ते पण आपण बरोबर करूयात। तर गाईज आजचा डे 2 व्लॉग आपला स्टार्ट झालेला आहे। तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता वाजले आपले 11, आपण डे 2 व्लॉगच्या आपल्या गणपती बाप्पाच्या आरतीला सुरुवात करूयात आणि मग पुढे काय होईल काय नाही ते आपण लवकरच बघूया, तुम्हाला समजेलच। तर चला गाईज आता स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या आरतीला।
शिवं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते दिवा दिवा दीपकार्ताय कुले मोतिहा विरलाभि नमस्तुते सदा सर्वदा योग सागरा लक्ष्मीकारणे नमः केशव ओंकार नकार विनायक मागणे नित्या जाजा हे गाईज तर आता आपण आलो सिद्धेशकडे. सिद्धेशला घ्यायला आलो होतो गाईज. मी आता बोललो जाऊ जरा गणपतीचे दर्शन वगैरे घेऊ. तर गाईज बघू शकता तुम्ही याला गाईज लाजतोय बघा. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया मतलब कुछ भी आणि बोलतो मी कशाला लाजू. भिंतीच्या मागे लपतोय गाईज. गाईज बघा याला फुल एकदम कुर्ता बिर्ता घालून एकदम सिस्टमॅटिक आलाय. काय बोलतो रे काय आज एवढा तयार वेळ होऊन आलायस काय. काय नाही याचा भाऊ बघा गाईज हा एकदम फुल स्वॅग स्वीक करते. ऍक्शन बिक्शन काय सिद्धे काय आज एवढा कुर्ता बिर्ता घालून आलाय. काय विशेष काय. काय नाही तुझ्या काकाकडे जायचं म्हणून जरा. काकांकडे जायचं म्हणून गणपतीसाठी का. अजून कोणाकडे जायचंय का. अजून हा जायचंय. कोणाकडे जायचंय. घरी जायचंय. घरी जायचंय का. तर हे काय आता फायनली आम्ही काकांच्या घरून पण दर्शन वगैरे घेऊन आलो. आता थोडंफार फिरतो वगैरे मग जातो घरी. तर गाईज बघत राहा शेवटपर्यंत आणि कसं वाटलंय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला गाईज चालूया आता. तर गाईस तर आता आपण आलो होतो इथं जोशीबागच्या इथं शिवनेरी मित्रमंडळाला. तर गाईस तुम्ही बघू शकता त्यांचं डेकोरेशन किती एकदम मस्त त्यांनी केलेलं आहे. तर यांनी हे डेकोरेशन हे केलं आहे बद्रीनाथचं मंदिराचं केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. तुम्ही हे बघा. झाला आनंद खरा गणपती आले घरा. हो झाला आनंद खरा गणपती आले घरा. येई आम्हा स्फूर्ती रे मोरया जय जय मंगल मूर्ती. तर हे गाईस आता आपण आलो होतो राष्ट्रप्रेमी मित्रमंडळाला. तर गाईस तुम्ही बघू शकता त्यांची मूर्ती एकदम यांनी एक मस्त मूर्ती त्यांच्या हात आलेली आहे. एकदम डेकोरेशन पण एकदम छान आहे यांच्या मूर्तीचं. तुम्हाला मी दाखवतो आता. हे बघा. आता फायनली आम्ही ना सगळ्या मंडळ म्हणजे कल्याणच्या काही मंडळांचे दर्शन वगैरे घेतले आणि आता आलो आहे इथं चहा प्यायला महाराज चायला नंदरीला. तुम्ही बघू शकता भाई आमचा खुर्च्या लावत होता माझ्यासाठी. काय रे काय खुर्च्या विरच्या लावतो माझ्यासाठी लावताय का. बोलशील का खुर्च्या कोणासाठी लावत होता. हा खुर्च्या कोणासाठी लावत होता. हा भाई बोलत होता मला पण ब्लॉगमध्ये घे म्हणून. याला पण काहीच ब्लॉगमध्ये घेतला बघा कसा स्टेट बीट करतो. काय रे नमस्कार करते काय. तर हे गाईस तर आता दुपारी फिरून वगैरे आल्यानंतर थोडासा आराम
वगैरे केल्यानंतर आता आपण संध्याकाळच्या आरतीला सुरुवात करूयात. तर गाईज चला आता आपण संध्याकाळच्या आरतीला सुरुवात करूयात आणि आजचा ब्लॉग आपला हा इथेच संपेल. तर गाईज आता आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि कोणता पार्ट तुम्हाला आवडला हेही नक्की सांगा आणि काही चेंजेस करायचं असेल तर तेही सांगा. तर चला गाईज आपण आता आजच्या आरतीला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आपली आता संध्याकाळची आरती पण झालेली होती, बाप्पाला नैवेद्य वगैरे दाखवलं. आता आम्ही पण जेवतो वगैरे गाईज. तर गाईज आजचा ब्लॉग आपला हा इथेच एंड होईल. कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गाईज तुमचे एकदा खूप खूप मनापासून आभार की तुम्ही 2 ब्लॉगमध्येच आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आणि आपले सबस्क्रायबर देखील खूप वाढलेले आहेत आपले 1-2 दिवसामध्ये.
माझे इन्क्रीज झालेले आहेत आणि तुमचं लाईक्स आणि तुमचे प्रेम बघून खूप असं मनाला खूप बरं वाटलं गाईज. तर जास्तीत जास्त आपला हा व्लॉग शेअर करा आणि आपल्या चॅनललाही शेअर करा, जेणेकरून आपले व्लॉग्स लोकांपर्यंत पोहोचतील आणि लोकही बघतील. तर थँक्यू गाईज. तर चला आजचा व्लॉग आपण इथं एंड करूया आणि लवकरच भेटूया पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला गाईज, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. सूर निरागस हो गणपती सूर